नमस्कार मंडळी. तर आज आपण एक अशी मुलांसाठी छान अशी चमचमीत आणि चटपटीत पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. अगदी मुलांच्या आवडीची ही रेसिपी आहे, तसेच मोठ्यांनासुद्धा खूप आवडीची आहे. गव्हाच्या कणकेपासून आपण ही रेसिपी बनवतोय, त्यामुळे नक्कीच ती पौष्टिक आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा 2 कप गहू पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे, पण इथे मी सुरुवातीला मीठ घातलेलं नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक ते 1.5 चमचा इतपत तेल घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला जशी आपण कणिक मळतो गव्हाची, तशीच आपल्याला इथे अगदी छान अशी मऊसूत कणिक मळून घ्यायची आहे. इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक 10 मिनटासाठी ही झाकून ठेवून द्यायची आहे. आता बघा, एक 10 मिनटानंतर छान अशी मऊ भिजली गेलेली आहे कणिक. आता थोडीशी मर्दून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक डिश घेतली आहे छोटीशी. तर त्या प्लेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथे मी व्हिडिओत दाखवते या पद्धतीनं बघा, कात्रीच्या मदतीने या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे. अगदी जाडसर ठेवू नका, छान असे पातळ, छान मस्त असे उभट लांबट असे काप करून घ्यायचे आहेत. पुढे काय करायचं ते तुम्हाला मी सांगते व्हिडिओमध्ये. आता इथे दाखवण्यासाठी मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवलेलं आहे, पण पुढची प्रोसेस आपण अगदी झटपट करणार आहोत. तर बघा, इथे या पद्धतीनंच अगदी छान इझिली कट होऊन जातात. कणिकसुद्धा छान तिंबलेली आहे, भिजलेली आहे, त्याच्यामुळे छान कट होतात. आता आपण हे सगळं इथं कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, अर्धा चमचा. आणि इझिली बघा, हाताला म्हणजे एकमेकांना अजिबात चिटकतसुद्धा नाहीत आणि पटकन अगदी पाण्यामध्ये सुद्धा बघू शकता या पद्धतीनं हाय फ्लेमवरती आपल्याला ते उकळून घ्यायचे आहेत. आणि गरम पाण्यामध्येच आपल्याला, उकळलेल्या पाण्यामध्येच हे टाकायचे आहे. आपण डिशमध्ये प्लेटमध्ये करण्यापेक्षा डायरेक्ट पाण्यामध्ये टाकलं की कसं आपल्याला सुद्धा बरं पडतं आणि ते डायरेक्ट पाण्यामध्ये जातात. तर इथे सुरुवातीला मी तुम्हाला प्लेटमध्ये दाखवलं, कारण तुम्हाला ते कट कसे करायचे ते माहीत पडावं यासाठी. आता या पद्धतीनं बघा, आपण एक 7 ते 8 मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि हे शिजलं आहे, हाय फ्लेमवरती शिजवायचं आहे. तर हे शिजलं आहे ते कसं माहीत पडेल, तर जेव्हा शिजतं आहे पूर्णपणे, तर त्यावेळी हे पूर्ण पास्ता बघा, हा गव्हाच्या कणकेचा पास्ता वरती तरंगायला लागतो. या पद्धतीनं झाऱ्यावरतीच काढून साईडला ठेवून दिला. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं 2 चमचे. त्याच्यामध्ये किसलेला लसूण घातलेला आहे 2 ते 3 पाकळ्या. त्याच्यानंतर किसलेलं आलं घातलं आहे थोडंसं. त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेला अर्धा कांदा घातलेला आहे आणि अर्धा कांदा जो होता तो असा उभा कट करून लांबट असा घेतलेला होता, तो घातलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरचीसुद्धा घालू शकता. आता याच्यामध्ये माझ्याकडे शिमला मिरची नव्हती, तर मी इथे कोबी होता, तर कोबी कट करून घातला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं क्रंचीच ठेवायचं आहे, हाय फ्लेमवरती सगळं करायचं आहे. इथे सॉफ्ट करायचं नाही किंवा कलरसुद्धा चेंज करायचा नाही. तर इथे बघू शकता, याच्यामध्ये आपल्याला सॉस घालायचा आहे. त्याच्यामध्ये मी घातलेला आहे चिली सॉस. असेल तुमच्याकडे रेड चिली सॉस तर तो घालू शकता, किंवा तो नसेल तर इथे तुम्ही शेजवान चटणी घालू शकता, शेजवान सॉस. तर शेजवान सॉस आपल्याला इथे 1 चमचा घालायचा आहे. त्याच्यानंतर 2 चमचे इथे मी आपला टोमॅटो केचप घातलेला आहे आणि 1 चमचा इथे सोया सॉस घातलेला आहे. हे छान आपल्याला फक्त सॉस मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला कणकेचा पास्ता होता तो घातलेला आहे आणि या पद्धतीनं अगदी हलक्या हातानं आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. आता इथे मी सुरुवातीला कणकीमध्ये मीठ घातलेलं नव्हतं, तर त्याच्यामुळे मी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ आपण बेतानेच घालायचं आहे, कारण आपल्या सॉसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं. तर या पद्धतीने इथे बघू शकता, कणकेचा पास्ता आपला छान असा तयार झालेला आहे. मुलांनासुद्धा खूप आवडतो या पद्धतीनं बनवला की. आणि जेव्हा पण मुले अशी
बोलतात की पास्ता हवा आहे, त्यावेळी तुम्ही पटकन आपला कणकेचा पास्ता इथे बनवून त्यांना देऊ शकता. अगदी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. नक्की तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. अगदी आपल्याला फक्त परतवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे. इथे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, जेणेकरून त्याच्या पुढील बेलघंटीसुद्धा वाजवा, म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.